समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। शिंदे सेनेचे आमदार गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, अशी घणाघाती टीका विकास ठाकरे यांनी केली आहे। जीभ छाटा, जिभेला चटका द्या, असे भाजपाकडून म्हटल्या गेले आहे। या सगळ्या मागे देशात दंगे भडकवण्याचे राजकारण करण्याचं काम अमित शहा आणि नरेंद्र मोदी करत आहे। देशातील जनतेला माफी मागितली नाही, असे वक्तव्य करणाऱ्यांवर कार्यवाही केली नाही, तर देशातील जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा असली चेहरा दिसून येणार, असे वक्तव्य आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे। याकरिता आज नागपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र नारे निदर्शन आंदोलन करण्यात आलं। आमची तक्रार आहे की आमदार संजय गायकवाड, अनिल बोंडे, रवनीत बिट्टू आणि धर्मेंद्र सिंह या नेत्यावर गुन्हे दाखल करावे, अशी आमची तक्रार आहे। आणि आपण याच्यावर काय करणार आहे, करणार आहे की नाही करणार आहे, नाही करणार ते तुला करणार नाहीये। तुम्ही दहशतवाद पसरवण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा आणि एवढं सर्व होऊ नये। आपल्या पक्षाचे नेते आहेत आणि या देशामध्ये काय चाललं, कायद्याचं राज्य आहे की नाही, की कोणी उचलला कोणालाही याची भेट काढू, याचं मुख छाटू, त्याला याच्या आधीप्रमाणे आम्ही मारून टाकू, असं जर व्हायला लागलं तर या देशामध्ये शांती राहणार नाही। आणि हे कायद्याचं राज्य आहे असं आपण दावा करतो, तुम्ही सुद्धा दावा करता की महाराष्ट्र पोलीस संरक्षण आहे, खरं निग्रह आहे, तर याचं काही होऊनच नाही राहिलेलं आहे। खरं कसे फिरून संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। दलालों को जूते मारो, सालों को भाजपा के दलालों को जूते मारो, सालों को भाजपा के दलालों को जूते मारो, सालों को। पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। संजय गायकवाड़ मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। रवनीत बिट्टू मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आरएसएस के दलालों को जूते मारो, सालों को भाजपा के दलालों को जूते मारो, सालों को। राहुल गांधी जिंदाबाद, 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 पकड़े उसको। मैंने ऊपर कट ले रहा हूँ एक मिनट रोक लो, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। राहुल गांधी नहीं चलेंगे, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगे, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। हम तुम्हारे साथ हैं, जिंदाबाद, 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 राहुल गांधी जिंदाबाद। मला वाटते की शिंदे सेनेचे आमदार गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य यांनी केलं, एकाने म्हटलं की जीभ छाटा आणि एक म्हणतो जिभेला चटके द्या, याची अवकातच नाही आहे। एका सामान्य माणसाची ही जीभ कापायची आणि चटके द्यायची, तर हे राहुलजी बद्दल बोलत आहे। आणि मला वाटते या मागे देशात दंगे भडकवण्याचं राजकारण करण्याचं काम
अमित शहा आणि मोदी करत आहेत। जर अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा यांना पाठिंबा नसेल तर त्यांनी यांना पक्षातून बडतर्फ करावा, यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आपला असली चेहरा काय आहे तो दाखवावा। जर या देशातील जनतेला त्यांनी माफी मागितली नाही किंवा हे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तरी देशातली जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा असली चेहरा पाहून झाले की आपल्या आमदार खासदारांच्या माध्यमातून राहुलजींच्या बद्दल जे वक्तव्य करत आहे हे वक्तव्य यांच्या सांगण्यानुसारच करत आहे। आणि जर या 4 दिवसात नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी हे माफी मागितली नाही, यांना पक्षातून काढलं नाही तर मला वाटते की हे आंदोलन अजून उग्र करण्यात येईल। गायकवाड आणि अनिल बोंडे या दोघांचंच उदाहरण नाहीये तर भाजपाचा दिल्लीचा आमदार मारवा आणि बिट्टू या 2 लोकांनी ज्या पद्धतीचं राहुल गांधीच्या विषयी एकाने म्हटलं जसे तुझ्या आजीचे हाल झाले तसे आम्ही करू, दुसऱ्याने आतंकवादी म्हटलं, उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांनी राहुल गांधींना आतंकवादी म्हटलं। तर हे सगळं पाहता ही बीजेपीची एक ठरलेली नियोजित व्यूहरचना आहे आणि त्या रचनेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज आणि लोकांच्या मनामध्ये चीड उत्पन्न करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। पण या देशातले लोक समजदार आहेत, जे राहुल गांधी लंडनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत। त्यांच्या प्रवक्त्यांनी समोर यावं, आमच्या प्रवक्त्याबरोबर त्यांनी वादविवाद करावा आणि जे बोलले नाही त्याच्याबद्दल खुलासा करावा, परंतु ते न करता जनतेमध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज पसरवण्याचा हा काम चाललेला आहे। त्याचं कारण की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने या देशामधला सगळ्या लोकांना एकत्र आणून बीजेपीच्या निष्क्रियतेला त्यांनी तोंड दिलं आणि लोकसभेच्या इलेक्शन मध्ये त्यांना खाली आणलं आणि विरोधी पक्षाचे नेते झालेले आहेत ते त्यांना सहन होत नसल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं राहुल गांधीला नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे। पण ते चालणार नाही, कारण की या देशातली जनता सुज्ञ आहे आणि त्यांचा हा जो प्रयत्न आहे, हा जो तालिबानी प्रयत्न आहे, हा जो फासिस्ट प्रयत्न आहे तो हाणून पाडल्याशिवाय या देशातली जनता राहणार नाही। तो आमचा